यशाया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू म्हणतो, पहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पावा. पहा, मी येरुशलेम उल्हासमय, तिचे लोक आनंदमय करतो. मी येरुशलेम विषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन. त्यात शोकाचा व आकंताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक त्यात जन्मास येणार नाही. जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही. तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो 100 वर्षाचा होऊन मरेल. देवाच्या शापाने मरणारा पापीही 100 वर्षांचा होऊन मरेल. ते घरे बांधून त्यात राहतील, द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू शोमरोनहून गालिलात निघून गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही. म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण येरुशलेम मध्ये सणात त्यांनी जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणी एक अंमलदार होता. त्याचा मुलगा कफर्नहुमात आजारी होता. येशू यहुदियातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी तुम्ही खाली येण्याची कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा ताप गेला. ह्यावरून ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होय. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.